नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सुनीताताई यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. त्या म्हणतात, माझं वय 54 वर्ष आहे. 2 वर्षांपासून माझे गुडघे दुखतायत. पावसाळा सुरू झाल्यापासून दुखण्याचं प्रमाण जरा वाढलंच आहे. काही उपाय सुचवल्यास मी आपली आभारी राहीन. अगदी नक्की सुनीताताई. आयुर्वेदात म्हटलं आहे, नास्ती वेदना विना वातात, म्हणजे वाताशिवाय वेदना नसतात. आणि पावसाळ्यात वात वाढत असल्यामुळे सुनीताताई, तुमचे गुडघे पावसाळ्यात जास्ती दुखतात. पण योग्य आयुर्वेदिक उपचार केला तर तुम्हाला नक्की बरं वाटेल. सर्वप्रथम गुडघ्यांवरती सहचर तेल किंवा प्रसारणी तेलासारखं वातशामक औषधांनी सिद्ध केलेलं तेल लावण्यास सुरुवात करा. सिद्ध तेल नीट जिरलं की गुडघ्यांना वंगण मिळतं. म्हणजे गुडघ्यांमधलं कमी झालेलं जे लुब्रिकेशन आहे ते पुन्हा प्रस्थापित झालं की हाडांवरती घासली गेल्यामुळे जे फ्रिक्शन होतं ते कमी होतं आणि गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते. बरोबरीने एरंड, निरगुडी, शेवगा यापैकी मिळतील ती पानं घेऊन ती थोडीशी वाफवून त्याचा वरून शेक करण्याचाही उपयोग होईल. हे झाले बाहेरून करायचे उपचार. आतून ही सांध्यांना, हाडांना ताकद मिळावी यासाठी आहारात 4 ते 5 चमचे घरी बनवलेलं साजूक तूप घेणं चांगलं. घरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या साजूक तुपामुळे वजन वाढत नाही, कोलेस्ट्रॉल वाढत नाही, कुठलाच त्रास होत नाही, पण शरीराला ताकद मिळते. हे संशोधनानंही सिद्ध झालेलं आहे. याशिवाय सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण तूप साखरेसह घेण्याचाही उपयोग होईल. आहारात वातुळ गोष्टी म्हणजे ढोबळी मिरची, गवार, कोबी, फ्लावर, वांग या भाज्या, तसंच चवळी, राजमा, वाटाणा यासारखे आकाराने मोठी कडधान्य टाळण्याचाही उपयोग होईल. आपले आरोग्य संबंधातले काही प्रश्न असले तर ते आम्हाला पाठवू शकता. आपल्या समस्येवर आयुर्वेदाचं उत्तर ऐकण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.